की मी असं केली जाणार, मला खटल्याची पर्वा नाही. काल परवा आणखी एक नोटीस आली परभणीची. मला म्हटलं मला जे देशात असेल ते मी लिहिणार, ते मी करणार, मला खटल्याची पर्वा नाही. पण धोका काय की असं आत्महत कोणी उठेल असं प्रत्येकजण कोर्टात जाऊ लागले, लिहिणे मुश्किल होतो. न्यायमूर्ती शेजारी आम्हाला चेंबर ठेवावं लागेल. अगर लेख लिहिला, न्यायमूर्तीकडे जायचं, त्यांना सांगायचं बघा काही गडबड नाही ना, भांडण नाही ना, काही प्रोसिक्युशन वगैरे होणार नाही ना, खटल्यासारखं नाही ना, मग राहिलं काय तुमचं स्वातंत्र्य. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आमच्या लिहिण्यावर बंधन येता कामा नये. त्या दिवशी कोणीतरी म्हणतंय की आमच्या का खासदाराला मारलं, जोडणारच. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, पण त्यांना काय ओळख. आणि आता एक प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेलेत, तर मात्र आज तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, यापुढे एकही आमदार जरी शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करणारा तेच रस्त्यात तुडवा. या पडव्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे. चितवणी वगैरे काही नाही, हा आमच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही म्हणजे काही देवनाचे पोपट नव्हेत की कालपुराचा हा खाटीकखाना नाही की हिंदू उभे राहिलेत आणि प्रत्येकाच्या गळ्यामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते आपले चालले सोळावर जेत वगैरे वगैरे की घाल म्हणजे एकेकाची त्याच्यात नाही. हे जमणार नाही. पांडूची अवलाद म्हणून कधी जगू नका, मेलात तरी चालेल.